ओम नमः सिद्धेश्वराय. सोलापूरच्या पवित्र गड्डा यात्रेतील एक दिवस, एक परंपरा, एक भक्तीचा क्षण. 12 जानेवारी. आजचा दिवस 68 लिंगांना यण्णी मंजनाचा. 12 जानेवारी आज गड्डा यात्रेचा पहिला आणि तेजस्वी दिवस. आजपासून सोलापूरची नगरी शक्तीच्या आणि परंपरेच्या तालावर चालू लागते. आज नंदीकोलची पूजा होते. मान्यवर आणि श्रद्धाळू परंपरेनुसार एकत्र येऊन नंदीकोलांना पूजतात. ही नंदीकोल केवळ लाकूड आणि कापड नाहीत, ही आहे नंदीध्वजा, शिवतत्वाचं प्रतीक, धैर्याचं चिन्ह आणि भक्तीची उंच झेप. उंच दृढ आकाशाकडे झेपवणारी. पूजेनंतर भक्त हे अवजड नंदीकोल पोटावर आधार देऊन उभ्या स्थितीत उचलतात. तो क्षण, ज्या क्षणी नंदीकोल जमिनीवरून हळूहळू वर उचलले जातात. वरचा भाग आकाशात तरंगतो आणि खाली भक्ताचा श्वासही क्षणभर थांबतो. हा क्षण पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आणतो. हा पराक्रम नाही, हा आहे पूर्ण विश्वास. सरकारच्या वतीने मान्यवरांना आहेर अर्पण करतात. हा आहेर म्हणजे राजसत्ता आणि भक्ती यांच्यातील समतोलाचं प्रतीक. यानंतर ही नंदीकुलं 38 लिंगाकडे नेली जातात. अमृतलिंगाजवळ विड्याचं दान होतं. तेल, हळद आणि श्रद्धा अर्पण केली जाते. प्रत्येक लिंगावर यण्णी मंजन पूजन केलं जातं. जणू प्रत्येक लिंगाशी नंदीकोल नतमस्तक होत असतो. आजचा दिवस शक्तीचा आहे, शिस्तीचा आहे आणि परंपरेचा आहे. कारण इथे शक्ती आहे पण अहंकार नाही, शिस्त आहे पण भय नाही, परंपरा आहे पण अंधश्रद्धा नाही. नंदीच्या खांद्यावर श्रद्धा उभी राहिली. नंदीच्या खांद्यावर श्रद्धा उभी राहिली. सिद्धेश्वरामाच्या नगरीत भक्ती जागी झाली.